सदाशिव शंकर गोसावी झाला, चांगुणाच्या वाड्याला गेला जी, चांगुणाच्या वाड्याला गेला जी. ही कथा आहे चिल्या बाळाची चांगुणाची कथा. ही कथा गायली होती छगन चौगुले. छगन चौगुले कोण? तर बानू नवरी नटली किंवा काय बाय सांगू आंबाचा माझ्या नटन, अशा असंख्य गीतं त्यांनी गायली, कथा गायली. पण चिल्या बाळाच्या चांगणाच्या कथेचं वैशिष्ट्य काय? तर याच्यात त्यांनी गायली ही पदार्थाची खांडणी. तर मेन म्हणजे गोष्टीत काय घडतं, चांगुणा ही असती शिवभक्त आणि शंकराच्या कृपेने तिला मुलगा होतो. तिची इच्छा असते की शंकराने माझ्या घरी जेवायला यावं. तर शंकर घरी येणार म्हणून तिने जेवण काय काय केलं, तर छगन चौगुलेंनी ही पदार्थांची खांडणी लिहिली होती. तर या खांडणीत काय काय ते पदार्थ ऐकूया. भात भात ह्यो कवन परीचा, सफेद पांढरा तो साडीचा, काना खिचडा जोंधळ्याचा, पिवळा जरत तो राण्याचा, नारळाचा गर्भ टेचून साबुदाण्याची खीर करून, रस आंब्याचा सारुळ्याचा दुवा साखर आतून घालून, शीत नितळ पवे फुटाने कुरडी पापडी कुरकुर खान, सांद शेवया आणि पोटा व बुंदीचे लाडू तेथे मागून, कानवल्याची मुरडी घालून भजी करपती तोंडी लावई, पोळी केली बनशी गावाची साधी पोळी, हाय पूर्णाची तेलची केली तेल तव्याची, नुसती पोळी तूप लावून खायची, भाजी भाजी कवनपरीची नरम दोडका कारल्याची, तेल राईचं शेंग शेवग्याची झाड दारात, भोपळीला बारीक काट पातळीची भाजी तिकाट, हरभऱ्यांनी भरल्या ती बोट, अशा भाज्या 360, चुका चुकवता रांधली मेथी गोड सवाळी, भाजी मुळ्याची चमचम फोडणी, डाळ चिनीची मजा गेली ती येडवण्याची, रया घाली त्या गुळवण्याची, चांगून पडती देवाच्या पाया धरती हाताला नेती मालाला, आणि सदाशिव शंकर गोसावी झाला, चांगुणाच्या वाड्याला गेला जी, चांगुणाच्या वाड्याला गेला जी. तर ही होती पदार्थांची खांडणी. आता तुम्ही याच्यापैकी कुठले कुठले पदार्थ खाल्लेत ते कमेंट मध्ये सांगा.